आक्रमण केलं, किल्ला ताब्यात आणला. तिची 2 वर्षाच्या पोराला दादाजींनी हातात घेतलं. मल्लमाला साखर दंडात बांधण्यात आलं आणि महाराजांच्याकडे न्यायला लागले. त्यावेळी शिवाजी महाराजांच्या समोर या मल्लम्मा देसाईला उभा केलं. तिला वाटलं जसा प्रत्येक राजा एका स्त्री बरोबर ती करतो, हा राजा माझ्या बरोबर ती करणार. माझ्या पोराचा जीव घेणार एक राजा एका बाई सोबत करतो, तसा हा राजा माझ्या सोबत करणार. त्या माऊलीनं महाराजांच्या समोर पाय धरले. महाराज, माझ्या लेखाकडे बघा, जे काय करायचं ते मला करा, मी दोष आहे तुमचे. महाराज, माझ्या लेखाला जिवंत सोडा. महाराजांनी त्या मल्लम्मा देसाईकडे बघितलं, चिटणीसाला इशारा दिली. चिटणीस आत गेले, दुधाची वाटी घेऊन आले. चिटणीसांनी मल्लम्मा देसाईच्या पोराला स्वतःच्या मांडीवरती घेतलं, वाटीतनं दूध पाजलं आणि महाराज म्हणतात, हा माझ्या मांडीवरती बसलाय ना, हा माझा भाचा आहे, म्हणजे तुम्ही माझ्या भगिनी झालात. अरे कुठला भाव आपल्या बहिणीचं राज्य घेतो? दादासाहेब, माझ्या बहिणीला साडी चोळी द्या आणि ह्या माझ्या भाच्याला स्वराज्यातला दुधाचा खर्च माझ्या पैशातनं भागवा. शिवाजी महाराजांनी केले. ती मल्लम्मा देसाई स्वतःच्या गावात आली. त्या मल्लम्मा देसाईला वाटलं हा राजा पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देणारा असला पाहिजे, म्हणून तिनं आपल्या गावात मारुतीच्या मंदिरात शिवाजी महाराजांचं दगडी शिल्प तयार केलं. हे दुसरं स्मारक शिवाजी महाराज जिवंत असताना बांधलेलं दुसरं स्मारक. तुम्ही कधीतरी सिंधुदुर्गला गेलात? सिंधुदुर्ग किल्ल्याचं बांधकाम हिरोजी इंदलकरांनी केलं. महाराज सिंधुदुर्ग किल्ल्यावरती गेले. एक सरदार महाराजांना बघायला उभा होता. महाराज किल्ल्यावरती गेले, तसं एक सरदार म्हणला, अहो महाराज बघा ना, हिरोजी इंदलकरांनी किती सुंदर किल्ला बांधला. महाराजांनी किल्ला बघितला आणि महाराज सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बरोबर मध्यभागी गेले. एक मावळा हातात चुन्याची तबकडी घेऊन उभारला होता. महाराज म्हणले, काय रे महाराज, या किल्ल्यावरती तुम्ही याल का नाही परत मला माहिती नाही. महाराज, तुम्ही उजव्या पायाचा ठसा आणि डाव्या पायाचा ठसा या किल्ल्यावरती उठवा. महाराजांनी ते उठवला. हे महाराजांच्या हयातीत बांधलेलं तिसरं जिवंत स्मारक. माणसं मेल्यानंतर त्यांची स्मारक जरूर बांधतात, पण माणसांच्या जिवंतपणीच जर कुणाची स्मारक बांधली गेली असतील तर तो एकमेव राजा आहे, छत्रपती शिवाजी महाराज. पण या राजानं सगळ्यात मोठी आपल्याला गोष्ट शिकवली, ती म्हणजे गनिमी कावा. काय शिकवलं महाराजांनी? गावची लोक मुकी नाहीत ना. काय शिकवलं महाराजांनी? आवाज आला पाहिजे. काय शिकवलं? पोरांनो, सैराट पिक्चर बघितला का? जोरात सांगायचं. बघितला? आरची कुठल्या गाडीवरून बसून येते? जोरात. कुठल्या? बोले झिंग झिंग, झिंगा झुकेगा नाही. 9 गुरुवारचा प्रसाद आहे. करताय का अजून? पोरानं मला सांगा, संभाजी महाराजांनी उभ्या आयुष्यात किती लढाया केल्या? नाही माहित आमच्या पोरांना. गहू पेरून कधी ज्वारी उगवले बघितले? जुंधळ पेरून कधी मका उगवले बघितले? जे पेरले ते उगवले. काल आलेला पुष्पा आमच्या पोरांना माहिती झाला, पण आमचा इतिहास आमच्या पोरांना कधी माहिती नाही झाला. हो, तो पुष्पा नावाचा पिक्चर आला. चांगलं चालणारं कधी सगळं आमचं लंगडे चालायला लागलं. झुकेगा नाही साला म्हणे. एखाद्या पोराला विचारलं तुझा आदर्श कोण आहे, तर ते पोरग लगेच म्हणते तो पुष्पा, चित्रपटातला पुष्पा माझा आदर्श आहे, झुकेगा नाही साला म्हणणारा. पोरांनो, चित्रपटामध्ये उभारून या भावाचं एक वाक्य ऐका. चित्रपटामध्ये उभारून झुकेगा नाही साला म्हणणं फार सोपं आहे. चित्रपटामध्ये उभारून झुकेगा नाही साला म्हणणं फार सोपं आहे. पण वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाच्या दरबारात साख्या दंडात बांधलेला असताना सुद्धा औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून झुकेगा नाही साला म्हणणारा संभाजी राजा होणं फार अवघड आहे. आपल्या लेकराला पहिल्यांदा संभाजी राजा शिकवा. या मातीसाठी बलिदान दिलेली माणसं शिकवा. महाराजांनी आपल्याला काय शिकवलं? गनिमी कावा. गनिमी कावा म्हणजे काय? कांदू नका. गुरिल्ला युद्धतंत्र म्हणजे काय? महाराजांचा राज्याभिषेक झाला. महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेक झाल्यावरती महाराजांनी स्वराज्याचे सरसेनापती हंबीर मामांना बोलवलं. हंबीर खंबीर, स्वराज्यात
मामा आले. महाराज बोलवलं काढलं. मामा जागा करा मोक्याची, अशी जागा करा ज्या किल्ल्यावरती बक्कळ सोनं असेल. महाराज एक जागा आहे. कुठली? महाराज पुण्याला कधीतरी गेलात तर पुण्यातनं श्रीगोंदा, आणि श्रीगोंदा पशी बहादूरगड नावाचा गड आहे, बहादूर खानाचा गड आहे. असं सोनं किती आहे? महाराज 1 कोटी नगद आणि 70 सोन्याची हंडी त्या बहादूर खानाला बहादूर किल्ल्यावरती नेऊन ठेवले. असं सैन्य किती आहे? 2 लाखाची फौज आहे. महाराज थबकले. महाराजांनी मामांकडे बघितलं. हंबीर मामा, सगळ्यात मोठी अडचण आहे. हा बोलला महाराज. मामा आता किल्ल्यावरती 7,000 फौज आहे. सगळे सैनिक आपल्या शेती करायला गेले. तुमच्याकडे किती आहे? महाराज माझ्याकडे 40,000 आहे. असं तुमच्या 40,000 माझे 7,000 दोन्ही एकत्र केले किती झाले? 1 लाख. बहादूर खानाचं सैनिक किती आहे? 2 लाख. तरी जगातला पहिला गनिमी कावा चालू झाला. महाराजांनी सांगितलं मामा लढाई करायची, पण त्या लढाईत एकाही मावळ्याचं रक्त सांडलं गेलं नाही पाहिजे. कायात टाकली एकाही मावळ्याचं त्या लढाईत रक्त सांडलं गेलं नाही पाहिजे. मामा म्हणले कसं? आणि त्यावेळी महाराज सांगते झाले, मी सांगतो तसं करा. आणि महाराजांनी सांगितलं मामा हा बहादूर खानाचा बहादूरगड. मामा या बहादूरगडाचा समोरचा दरवाजा पुण्याकडे येतो. या पुण्याकडे 7,000 मराठे उभा करा. आणि बहादूरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंब गावामध्ये येतो. या कुरकुंब गावामध्ये 40,000 फौज घेऊन तुम्ही स्वतः उभे राहा. आणि ठरलं सायंकाळी 8 वाजता बहादूरगडाच्या समोरच्या दरवाजाकडे पुण्याकडे 7,000 मराठे उभा राहिले. आणि बहादूरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंब गावामध्ये येतो. या कुरकुंब गावामध्ये 40,000 समशेर घेऊन स्वतः हंबीर म्हणून उभा राहिले. सायंकाळ झाली. सगळीकडे शांत. पहाटे 8 वाजले. 7,000 मराठे पुण्याखंड घोड्यावरती बसले. आणि 7,000 मराठे पुण्याखंड घोड्यावर पळत बहादूरगडाच्या जवळ आले. तसा बहादूर खानाचा एक सरदार पळत गेला. हुजूर हुजूर मराठे आगे. दिवसा हे बिने दिवसा कधी येत नाहीत, रात्रीच येऊन कार्यक्रम करून जाते. दिवसा आले. किल्ल्यावरती 2 लाखाची फौज आहे. हे कमीत कमी 3 लाख असतील. या बहादूर खानाने काय केलं? किल्ल्यावरचे वॉचमॅन गेटमॅन सगळे गोळा केले. त्याचं 2 लाखाचं सैनिक तयार झालं. 7,000 मराठे पुण्याखंड पळत आले. दोन्ही सैनिक जवळ आलं. आता युद्ध होणार, आता मारामारी होणार. कोणीतरी म्हणालं छत्रपती शिवाजी महाराज की. आता वर होणार. तोपर्यंत 7,000 मराठ्यांनी रिव्हर्स गेअर टाकला. भागू. 7,000 मराठे पुण्याकडे पळ सुटले. मराठे पुढं बहादूर खान माग, मराठे पुढं बहादूर खान माग. मराठे काय मला भेली वाटतं. अरे 60,000 आहे ती. मला वाटलं 2 लाख असतील. हा बहादूर खान परत जितम करत पुण्याखंड बहादूरगडाकडे आला. जसा बहादूर खान जितम करत पुण्याखंड बहादूरगडाच्या जवळ आला, तसे 7,000 मराठे परत मागणं पळत आले. मराठ्यांनी तलवारी बाहेर काढला. आता युद्ध होणार, आता मारामारी होणार. कोणीतरी म्हणालं छत्रपती संभाजी महाराज की. आता वर होणार. तोपर्यंत 60,000 मराठ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला. भागो. 60,000 मराठे परत माघारी पळ सुटले. मराठे पुढं बहादूर खान माग, मराठे पुढं बहादूर खान माग. तसा बहादूर खानाचा एक सरदार म्हणला हुजूर काय लपाछपी चालले. म्हणला मराठे काय आता येणार नाहीत. तो बहादूर खान परत जितम करत बहादूरगडाकडे यायला निघाला. तो जसा बहादूर खान जितम करत बहादूरगडाकडे यायला निघाला, तसे 60,000 मराठे परत मागणं पळत आले. मराठ्यांनी तलवाऱ्या बाहेर काढला. आता युद्ध होणार, आता मारामारी होणार, 100% होणार. कोणीतरी म्हणालं नमो पार्वती पते हर हर. एकच गर्जना झाली. वर होणार. तोपर्यंत 60,000 मराठ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला. भागो. परत मराठे मागे पळ सुटले. मराठे पुढं बहादूर खान माग, मराठे पुढं बहादूर खान माग. तसा बहादूर खानाचा सरदार म्हणाला हुजूर लय ताणले, आता यायच ना तू चुप भेट. म्हणला बेनी जातील तिथं वर ताणायची. म्हटला या बहादूर खानानं मराठ्यांच्या पाठीमागं पळत या मराठ्यांनी या बहादूर खानला पळवत पुण्यात आणलं. जसा बहादूर खान मराठ्यांच्या पाठीमागं पळत पुण्यात आला, तसे काही मराठे कात्रच्या घाटात, काही मराठे स्वर्गातकडे आणि काही मराठे मावळकडे गेले. या बहादूर खानला मराठे दिसायचे बंद झाले. अरे त्याला काय माहिती, वारा वादळ आणि मराठे आजपर्यंत या जगात कुणाच्या बापाला सापडले. इथं महाराजांचा गनिमी कावा चालू झाला.
जसा बहादूर खान 60,000 मराठ्यांच्या पाठीमागं पळत पळत पुण्यामध्ये गेला, तसा बहादूरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंभ गावामध्ये 40,000 फौज घेऊन स्वतः हंबीर मामा उभा होते. हंबीर मामांना बातमी कळाली, हे गेले त्यांच्या पाठीमागं. हंबीर मामा लगोलग 40,000 फौज घेऊन किल्ल्यावरती आले. किल्ल्यावरती कोण? वॉचमॅन गॅटमॅन थापड्या देऊन सुजवले. सगळं सोनं घेतलं. खरं तर हंबीर मामांना जाताना सगळंच न्यायचं होतं. घोडी कमी पडली म्हणून हंबीर मामांनी जाताना किल्ला पेटवून दिला आणि हंबीर मामा माघारी आले. बहादूर खान पुण्याकडं आला जितम जितम करत. जसा बहादूर खान जितम जितम करत पुण्याकडं बहादूरगडाच्या जवळ आला, तसा या बेण्याला फक्त धुर दिसायला लागला. त्याचा एक सरदार आला. मामाने चांगला सुजवला होता त्याला. बहादूर खानाने विचारलं, क्या हो गया हुजूर? बहुत मारते म्हणला. अरे कौन? वो कमबख्त मराठी हुजूर मेरे पास म्हणला. कौन आ गए थे हुजूर? वो मराठी आ गए थे. क्या? तो हम किसके पीछे गए थे? मराठों के हुजूर. आया कौन था? मराठी हुजूर. म्हणजे बेनीने असं फसवले म्हणले 60,000 मराठे आम्हाला पुढनं पळवत घेऊन गेले आणि 40,000 मराठे मागणं आले. किल्ल्यावरचं सगळं सोनं लुटून गेले. जगाच्या पाठीवरती पहिली लढाई अशी झाली ज्या लढाईत रक्त सांडलं गेलं नाही तरी ती महाराजांनी जिंकून दाखवली. याला छत्रपती शिवरायांचा गनिमी कावा म्हणतात. अरे अनेक राजांनी गिरिदुर्ग बांधले, अनेक राजांनी जलदुर्ग बांधले, अनेक राजांनी भूदुर्ग बांधले, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी बाजी यसाजी नावाचे जिवंत नरदुर्ग या मातीमध्ये तयार केले. या मातीसाठी, या भगव्यासाठी, या स्वराज्यासाठी. पण इतिहासातनं काय शिकावं? इतिहासातनं सगळ्यात मोठी गोष्ट शिकावी. पहिला राजा आहे, जगातला पहिला राजा आहे ज्यानं आयुष्यात 2 गोष्टी शिकवल्या आणि 2 गोष्टी पाळल्या. पहिली गोष्ट, ही गोष्ट शिकवली जगद्गुरु तुकोबारायांनी महाराजांना. ती गोष्ट होती परस्त्रीचा आदर करायचा. पहिला राजा आहे ज्यानं परस्त्रीला आई मानायला शिकवलं. परस्त्रीला आई मानायला शिकवलं. रांजाच्या पाटलानं फक्त स्त्रीशी बदमल केला म्हणून महाराजांनी हातपाय तोडून त्याला चौकात चौरंग करून उभा केलं. आणि महाराजांनी सांगितलं, माय माऊलींना, जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला, जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा. पण यदा कदाचित जर तुमचा मार्ग कोणी अडवला तर त्याला महाराजांची जात दाखवा, त्याला महाराजांची जात दाखवा. हे शिवरायांचा शिवसंस्कार होता. परस्त्रीचा आदर करायचा. हे शिवाजी महाराज पोटातनं शिकून आलते का हो? आईच्या संस्कारातनं शिकलाय राजा. महाराज लहान होते आणि एके दिवशी नृत्य चाललं होतं दरबारामध्ये. दरबार भरला होता. लहानपणी महाराज जाऊन शामियानाच्या ते महिलांचं नृत्य बघत उभारले होते. खबर मासा जिजाऊ न कळाली. एक हेर पळत गेली. मासा बाल शिवबा पडद्या चाडून महिलांचं नृत्य बघतेत. मासा जिजाऊ तडक खाली आल्या. शिवाजी राजांना पाठीमागे ओढलं. त्याच्या पतीत एक धापाचा दिला आणि मासाहेब म्हणाल्या, शिवबा तुम्हाला बायका नाचवणारा शिवबा व्हायचा नाही तर शिवबा तुम्हाला बायका वाचवणारे छत्रपती शिवाजी महाराज व्हायचे. संस्कार दिलाय हो, संस्कार. बाळासाहेब ठाकरे एके ठिकाणी म्हणतात, दादांनो तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल, तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर तुम्हाला एकही डाग बघायला मिळत नाही. चारित्र्य संपन्न राजा, चारित्र्य संपन्न. एवढाच इतिहास नाही हो महाराजांचा. परस्त्रीचा आदर का करावा? पहिला राजा आहे ज्याने इथं बसल्या माय माऊलींच्या कपाळावरचा पदर शाबूत ठेवलाय. का आदर करावा? का आपण महाराजांना मानतो?